श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अशी वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येते, जे आपल्या हातात काहीच उरत नाही. प्रयत्न करूनही यश मिळत नाही, व्यवसायात नुकसान होतं, नोकरीची चिंता असते, घरात समस्या असतात, नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि मनात एकच प्रश्न येतो, आता पुढे नेमकं काय? अशा वेळी अनेक भक्तांच्या ओठावर एकच नाव येतं, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. आणि याच स्वामींच्या तारक मंत्रामध्ये एक अत्यंत सामर्थ्यवान ओळ आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. पण या एका वाक्याचा खरा अर्थ काय आहे? हा कोणता चमत्कारी मंत्र आहे? तो कसा म्हणायचा? आणि अशक्य ते शक्य होण्यासाठी स्वामी भक्तांनी नेमकं काय करायला हवं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नामस्पंदन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ यांचा प्रसिद्ध तारक मंत्र म्हणजे निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्वर्तगामी, अशक्य शक्य करतील स्वामी. या मंत्रातील सर्वात जास्त भक्तांच्या मनाला स्पर्श करणारी ओळ अशक्य ही शक्य करतील स्वामी. पण मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की आपण कधीही काहीही प्रयत्न न करता फक्त मंत्र म्हटला आणि सगळं काम आपले आपोआप मिळायला लागेल. याचा सुंदर आध्यात्मिक अर्थ असा घेतला जातो की जे आपल्या क्षमतेच्या पलीकड वाटत आहे त्याला संकटाला समोर जाण्यासाठी स्वामीवर श्रद्धा ठेवून धैर्याने प्रयत्न करत राहा. मंत्राची सुरुवात होते निशंक हो, निर्भय हो मनारे, म्हणजे हे माझ्या मना, घाबरू नकोस, संशय करू नकोस, कारण संकट कितीही मोठा असलं तरीही भीतीमध्ये अडकून राहिलास तर मार्ग दिसणार नाही. स्वामी भक्ती आपल्याला सर्वात आधी देते ती म्हणजे मनाची ताकद. जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा आपल्या समस्या तशीच असली तरी तिला समोर जाण्याची क्षमता वाढते. म्हणूनच पुढील ओळ येते, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे. स्वामीबळ म्हणजे नेमकं काय? स्वामीबळ म्हणजे फक्त एखादी अदृश्य शक्ती आपलं काम करून देते असा अर्थ घेण्यापेक्षा स्वामी पाठीशी आहेत त्यामुळे संकटापासून मी पळणार नाही हा आत्मविश्वास. समजा एखाद्या व्यक्तीचा व्यवसायात अडचण आहे, त्याच्यावर कर्ज आहे, सगळे लोक त्याला सांगत आहेत आता तुझं काही होणार नाही, पण तो व्यक्ती स्वामीचं नामस्मरण करतो, मन शांत करतो, आपल्या चुका शोधतो, नवीन योजना बनवतो आणि पुन्हा प्रयत्न सुरू करतो. कदाचित त्याला लगेच यश मिळणार नाही, पण तो हार मानत नाही. हीच श्रद्धा त्यांच्या सर्वात मोठं बळ बनते. अशक्य ही शक्य करतील स्वामी, या मागचं रहस्य नेमकं काय आहे? मित्रांनो, कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट अशक्य वाटते, पण आपण तिच्याकडे योग्य दिशेने पाहिलं तर लक्षात येतं अशक्य वाटणारी गोष्ट आणि खरंच अशक्य असलेली गोष्ट यात खूप फरक आहे. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी अनेक वेळा परीक्षेत अपयशी होतो. त्याला वाटतं माझ्या करून हे होणारच नाही, पण तो स्वामीचे नामस्मरण करतो, मन स्थिर करतो, दररोज अभ्यास करतो, चुका सुधारतो आणि पुन्हा परीक्षा देतो. कदाचित पुढच्या प्रयत्नात तो यशस्वी होईल. मग तो म्हणतो स्वामींनी माझं काम केलं. भक्तीच्या दृष्टीने हा स्वामींचा आशीर्वाद मानला जातो, पण त्यामध्ये त्यांचा प्रयत्न, संयम आणि श्रद्धा देखील असते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांशी जोडलेला अत्यंत प्रसिद्ध म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य आजही असंख्य भक्तांसाठी धीर देणारं असतं. कल्पना करा, रात्र आहे, घरात सगळे झोपले आहेत, पण एक व्यक्ती आपल्या समस्येमुळे जागी होतो. डोक्यात हजारो विचार असतात, काय करायचं, कुठे जायचं, कोणाला सांगायचं, आणि अचानक तो डोळे बंद करतो, हात जोडतो आणि म्हणतो श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हणतो श्री स्वामी समर्थ. हळूहळू मन शांत होतं. समस्या कदाचित त्या क्षणी संपत नाहीत, पण समस्या सोडवण्याची ताकद मनाला निर्माण होते. हीच भक्तांची खरी मोठी भक्ती असते. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत हा मंत्र म्हणावा कसा. जर तुम्ही स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणायचा असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे श्रद्धा आणि सातत्य. सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी मन शांत वातावरणात काही मिनिटे शांत बसू शकता. स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावा, डोळे बंद करा, काही क्षण शांत श्वास घ्या आणि मग हळूहळू म्हणा निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. यानंतर काही वेळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नाम जप करा. किती वेळा करायचं यासाठी सर्व भक्तांसाठी एक बंधनकारक संख्या आहे असं निश्चित म्हणता येत नाही. मुख्य गोष्ट म्हणजे मनापासून आणि नियमित नामस्मरण करा. मित्रांनो, फक्त मंत्र म्हणत बसू नका. आपल्या जबाबदाऱ्या टाळणे ही स्वामी भक्ती नाही,
जर नोकरी हवी असेल मंत्र प्लस प्रयत्न, व्यवसायात अडचण असेल मंत्र प्लस योग्य निर्धार, परीक्षेत यश हवा आहे मंत्र प्लस अभ्यास, घरात शांतता हवी आहे मंत्र प्लस संयम प्लस प्रेम, आणि आयुष्यात बदल हवा आहे तर श्रद्धा कर्म मंत्र प्लस सातत्य हीच गोष्ट या आयुष्याला अधिक सुंदर बनवते. समजा एक स्वामी भक्त अनेक वर्षापासून एका समस्येत अडकलेला आहे. त्याने अनेक दरवाजे ठोठावले पण कुठेही मार्ग मिळाला नाही. एके दिवशी तो अक्कलकोटला जातो, स्वामींच्या चरणी बसतो, डोळ्यात अश्रू असतात. तो फक्त एवढंच म्हणतो, स्वामी आता माझ्याकडे काहीच उरलेलं नाही, आणि मनात एक विचार उमटतो, भिवू नकोस. तो उठतो, समस्या संपलेली नसते पण तो बदललेला असतो, कारण आता त्याला वाटतं मी एकटा नाही. तो पुन्हा प्रयत्न करत असतो. एक दरवाजा बंद होतो, दुसरा दरवाजा बंद होतो, पण तो थांबत नाही आणि शेवटी एक मार्ग सापडतो. भक्त म्हणतो, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ही एक भक्ताच्या श्रद्धेची अनुभूती आहे. मित्रांनो, जर या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर ती हे आहे, स्वामीकडे फक्त इच्छा मागू नका, इच्छा पूर्ण करण्याची शक्तीही मागा. फक्त संकट दूर करण्यासाठी प्रयत्न मागू नका, संकटाला सामोरे जाण्याचे धैर्य मागा. फक्त यश मागू नका, यश मिळेपर्यंत प्रयत्न करण्याची ताकद मागा. आणि म्हणूनच निशक्क हो, निर्भय हो हे शब्द मनात ठेवा आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी या विश्वासाने पुढे चला. मित्रांनो, आज तुमच्या आयुष्यात कितीही मोठी समस्या आली, कितीही कठीण परिस्थिती आली तर एक क्षण शांत बसा, डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ म्हणा. पुन्हा म्हणा श्री स्वामी समर्थ, आणि शेवटी स्वतःला सांगा, मी घाबरणार नाही, मी हार मानणार नाही, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनल नामस्पंदन याला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.